वर्षापासून सॅनिटरी नॅपकिन मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामागे कारण दिलेलं आहे आमदार आणि खासदारांमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या टेंडरबाजीवर असलेलं। तुम्ही त्या संदर्भात लेटर दिलं आहे अशी तुमच्यावरती आरोप आहे। हो, मी पत्र दिलेलं ही खरी गोष्ट आहे। या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि सर्व महानगरपालिका ज्या मॅन्युफॅक्चरिंग जे युनिट असतील त्यांच्याकडून त्या वस्तू घ्यायला त्यांनी प्राधान्य द्यावा। आता त्या व्यक्ती माझ्याकडे प्रकाश मेहताचे पी आले होते घेऊन आणि ती मॅन्युफॅक्चरिंग करणारी महिला आहेत आणि त्यांच्या न देता त्यांनी सप्लायरकडून घेतलं ते चुकीचं आहे असं त्यांनी सांगितल्यानंतर मी त्या पुणे महानगरपालिकेला पत्र दिलं आणि त्या ज्या पॉलिसीनुसार त्यांच्याकडून घ्यावा असे ते विनंती केलेली आहे। आणि आम्ही कुणाला टेंडर द्यावा कोणत्या फुकट देतात का काय देतात त्या विद्यार्थ्याचं नुकसान करू नये ही भूमिका माझी पण आहे। त्या विद्यार्थ्याचं असं विषय नाही आम्ही ते अडवण्यासाठी किंवा टेंडरला आम्हाला त्या व्यक्तीलाच मिळावा अशी भूमिका नाही। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पण त्या पॉलिसी जी आहे राज्य शासनाने नगरपालिकेला दिलेली आहे त्यांनी त्या गाईडलाईननुसार काम केलं पाहिजे ही भूमिका असल्यामुळे मी पत्र दिलं आहे। आम्ही नुकसान करण्याचा विषय नाही। पत्र जो अन्याय झाला असेल आणि माझ्याकडे येताना जे प्रकाश मेहता मंत्री होते आणि मंत्र्यांचे पी माझ्याकडे आल्यामुळे आणि त्यांचं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तो अन्याय झाला आणि पुणे महानगरपालिकेला तसं पत्र दिल्यामुळे ते रेट झाला असेल। त्यांनी शॉर्ट टर्म टेंडर करायला व्हायचे तर पुणे महानगरपालिकेची चूक आहे। ते कुणाकडून फुकट घ्यायचं का काय द्यायचं महानगरपालिकेने दान त्या तिवारी मॅडमच्या लक्षात आलं नाही की त्याने 2 वर्ष आम्ही रखडवलं। आम्ही काय कुणाला द्या म्हणून सांगितलं नाही पण त्या पॉलिसीनुसार द्यायला पाहिजे ही मी पत्र दिले ही खरी गोष्ट आहे। नाही पण भाजपचे आमदार सुनील कांबळे तुम्ही दोघांनी पत्र दिले आणि ते टेंडर काही विशेष व्यक्तीला द्यावं अशा नाही बिलकुल नाही। मी पत्र दिलं होतं मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातल्या पॉलिसी आहे आणि पॉलिसीने देण्याच्या संदर्भात तुम्ही एखादा सट करून जो सप्लायर असेल त्याला देताना पॉलिसीनुसार नसेल दिलं तर ते रद्द होणार आहे। ते जर मॅन्युफॅक्चरिंग असं झालं असतं ना आमचा विषय नाही तो आम्हाला कुणाला अडवायचं कुणाच्या फॉरच्या संदर्भात नाही आणि आमची ती परिस्थिती पण नाही। जो मॅन्युफॅक्चरिंग असेल त्यांनी टेंडर कोट केले असेल तर त्या पॉलिसीनुसार त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्याची भूमिका अशी आहे 15 दिवसात शॉर्ट टेंडर ते रद्द करून पण ते करू शकत होते तो 2-2 वर्ष थांबायचा काय संबंध आहे। आणि मला सांगा शिर्डीच्या खासदारांना पुण्यामध्ये लेटर देण्याची गरज आहे पुण्यामधले खासदार नव्हते का तिथे? ह्या ठिकाणी माझ्याकडे जे मॅन्युफॅक्चरिंग आले होते त्या महिला होत्या आणि त्या महिला आमच्याकडे जे प्रकाश मेहताचे पीए घेऊन आले होते आणि एखाद्याने तक्रार केली तर खासदार काय एकाच मतदारसंघाचा नसतो अन्यायाला वाचा फोडायची असेल ती परिस्थिती आहे आणि ते पत्र देणं काय गुन्हा नाही। आणि तुम्हाला शॉर्ट टर्म टेंडर नोटीस करायची असेल तर पुणे महानगरपालिकेने ते द्यायचं काम होतं आणि म्हणून मला असं वाटतं की खासदारांनी खोडा घातला ते एकदम चुकीचं आहे। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या पॉलिसीनुसार केलं पाहिजे ते रद्द करून तातडीने त्या मॅन्युफॅक्चरिंगला काम द्यायची ती तरतूद आहे आणि तुम्ही सप्लायला साखळी करून त्या ठिकाणी त्या मॅडम असतील करण्याची भूमिका आहे। आम्ही टेंडरच्या संदर्भात कुणाला मदत करावी ही भूमिका नाही पॉलिसीनुसार चालावं ही खासदार म्हणून माझी भूमिका होती। लोखंडे साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत कपास उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत त्यांचा अन्याय होतोय त्यांचा 6,000 रुपये कापसाला भाव आहे कांद्याला भाव नाही याच्यावरती आजच्या सेशनमध्ये बजेट सेशनमध्ये वाचा फुटेल का त्यांना भाव मिळेल का नाही मिळाला तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही पत्र द्याल का? या ठिकाणी आजचा जो अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पाच्या संदर्भात तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत का? या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। या ठिकाणी जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आशिया खंडामध्ये नाशिक जिल्ह्यानंतर नगर जिल्हाच कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि मी गेल्या वेळेस अधिवेशनच्या काळामध्ये कांद्यासाठी लक्ष वेधून घेतलं होतं आणि त्या लक्ष वेधल्यामुळे माझा नगर जिल्ह्यामध्ये जे 19 रुपये 75 पैसे होते आणि नाशिकला 24 रुपये 25 पैसे होते ते बदली करून माझ्या नगर जिल्ह्याला देखील त्यावेळेस न्याय मिळाला आणि त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं ज्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक्सपोर्ट जर चालू झालं त्या ठिकाणी कांदा उत्पादकाला न्याय होतो पण देशामध्ये जर कांद्याची मागणी झाली तर माझी मागणी आहे की 50% ज्यावेळेस कांदा उत्पादक
एक्सपोर्ट करेल त्यामध्ये 50% कांदा एक्सपोर्टला परवानगी दिली पाहिजे आणि 50% जी आहे कांदा ज्यावेळेस एक्सपोर्ट चालू होईल ते नॅफेड आणि NCCI तर्फे केंद्राने कांदा राज्यांनी तो तातडीने शेतकऱ्यांचा घेतला पाहिजे आणि ते घेतल्यानंतरच जो 12 रुपये खर्च आहे उत्पादक त्यापेक्षा 8 रुपयांनी जर कांदा घेतला तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि शेतकरी चिंतेत राहतो आणि त्यांचं फार नुकसान होतं. म्हणून मी खासदार म्हणून या ठिकाणी 20 रुपये भाव कमीत कमी शेतकऱ्याला जर दिला तरच शेतकरी टिकेल आणि शेतकरी टिकलं त्याचं कुटुंब टिकेल. म्हणून मी केंद्राकडे मागणी करतो. एक्सपोर्ट पॉलिसी करत असताना ज्या वेळेस आपण एक्सपोर्ट रद्द करणार आहे त्या ठिकाणी 50% एक्सपोर्टला परवानगी द्या आणि 50% ज्या वेळेस आपण एक्सपोर्टला परवानगी देणार त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळेल. म्हणून त्या ठिकाणी नॅफेड आणि NCCI कडून ते कांदा खरेदी करायला पाहिजे ही भूमिका खासदाराची.